हाय नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं म्हणजे आज मी सुट्टीवर आहे, पण अचानकपणे एक बातमी आली आणि असं वाटलं की तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, बोललं पाहिजे. काँग्रेसचे अतिशय महत्त्वाचे नेते असणारे मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडलेली आहे अपेक्षेप्रमाणे आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मिलिंद देवरांनी असा निर्णय का घेतला? खरं म्हणजे 28 डिसेंबरला नागपूरला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालं, त्याला राहुल गांधी आलेले होते, तेव्हा जाणवत होतं की काहीतरी गडबड झालेली आहे. मिलिंद देवरा काँग्रेसपासून दुरावलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि राहुल गांधींमध्ये काही फार सख्य नाहीये. ते काँग्रेससोबत फार काळ राहतील असं वाटत नाही, अशी देहबोली होती. आणि आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांनी काँग्रेस सोडलेली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मिलिंद देवरा गेलेले आहेत. मिलिंद देवरा म्हणजे जेव्हा वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून निवडून आले, लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार झाले, तेव्हा अवघ्या देशाचं लक्ष त्यांच्याकडे गेलेलं होतं. एवढा तरुण अशा प्रकारचा खासदार, मोठा वारसा, तशा अर्थानं मोठ्या घरातला. मुरली देवरा हे त्यांचे वडील, तेही केंद्रात मंत्री होते, मोठे उद्योजक, काँग्रेसचे अगदी मोठे नेते, आणि तेही दक्षिण मुंबईचे खासदार होते. मुरली देवरा यांचा चिरंजीव असणारा मिलिंद देवरा बरं अतिशय कलासक्त, देखणा, राजबिंडा. म्हणजे अभिषेक बच्चननं पामध्ये जो काही रोल केला आहे, तो असं म्हटला की मी तो रोल करताना मिलिंद देवराकडे बघून तो रोल केला. एवढा अभिषेक बच्चनवर मिलिंद देवरांचा प्रभाव. मिलिंद देवरा म्हणजे गिटार वगैरे वाजवणारे, त्यांचे सासरे मनमोहन शेट्टी म्हणजे फिल्म मेकर, असं एकूण सगळं मिलिंद देवरा. 27व्या वर्षी खासदार झाले. 2004 मध्ये ते निवडून आले, खासदार झाले. त्यांनी जयवंतीबेन मेहतांना पराभूत केलं. ज्या जयवंतीबेन मेहतांनी मुरली देवरांचा पराभव केला होता, म्हणजे मुरली देवरा नंतर 2 वेळा पराभूत झाले दक्षिण मुंबईतून, त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं. काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर घेतलं, मंत्री केलं. पण त्या पराभवाचा वचपा मिलिंद देवरांनी काढला. त्यांनी जयवंतीबेन मेहतांचा पराभव केला 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये. 2004ला पराभव केला. 2009ला सुद्धा पुन्हा ते निवडून आले. दोन्ही निवडणुकांमध्ये मिलिंद देवरा हे निवडून आले, खासदार झाले. एवढंच नाही, मनमोहन सिंग सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. राहुल गांधींच्या ब्रिगेडमध्ये अगदी महत्वाचे असणारे, राहुल गांधींच्या सोबत त्यांचे संबंध खूप चांगले, राहुल गांधींचे ब्लू आईड बॉय असे मिलिंद देवरा. आता त्यांना खूप चांगलं भवितव्य आहे, हातामध्ये वय आहे, उत्तम इंग्रजी, चांगला अभ्यास, चांगलं वाचन, चांगलं वक्तृत्व, असं सगळं असल्यामुळे मिलिंद देवरांना खूप चांगलं भवितव्य आहे असं म्हटलं जात होतं. पण 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्याचवेळी 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरांचा पराभव झाला. तो पराभव केला कोणी? अरविंद सावंतांनी. अरविंद सावंत हे शिवसेनेचे, खरं म्हणजे अरविंद सावंत हे उलटपक्षी मिलिंद देवरांच्या समोर फार दुबळे आहेत असं मानलं जात होतं. पण अरविंद सावंतांनी मिलिंद देवरांना धूळ चारली, मिलिंद देवरांचा पराभव केला 2014 मध्ये. त्यामध्ये मोदी लाट हाही मुद्दा होता. 2019 मध्ये पुन्हा मिलिंद देवरा पराभूत झाले आणि मग मात्र मिलिंद देवरा जरा अस्वस्थ झाले. 2 गोष्टी दरम्यान झाल्या. एक म्हणजे काँग्रेसचं महत्त्व कमी होत गेलं देशपातळीवरचं. दुसरं म्हणजे मिलिंद देवरांची खासदारकी गेली. आणि एवढंच नाही, मिलिंद देवरांचं मुळामध्ये काँग्रेसमध्ये असणारं स्थानही डळमळीत झालं. त्यांच्या आणि राहुल गांधींमध्ये काही मतभेद झाले. ज्या G23 लोकांनी राहुल गांधींनी काँग्रेसचं पक्षाध्यक्षपद घेऊ नये म्हणून थेटपणे विद्रोह केला, विद्रोहाचा पवित्रा घेतला, त्यामध्ये जे बरेच जण आहेत त्यामध्ये अर्थातच मिलिंद देवरा सुद्धा आहे. त्यामुळे मिलिंद देवरा विरुद्ध राहुल गांधी असं पण सुरू झालं. त्यामुळे एकूणच मिलिंद देवरांचं सगळं राजकारण धोक्यात आलं. आता अशा वेळी आपण करायचं काय, हा त्यांच्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. काही झालं तरी पुन्हा खासदार झालं पाहिजे. आणि असं म्हणत असताना निवडणूक आली 2024ची लोकसभेची निवडणूक. आता या लोकसभा निवडणुकीमध्ये काही झालं तरी आपल्याला निवडणूक लढवली पाहिजे, आपल्याला खासदार झालं पाहिजे असं मिलिंद देवरांना वाटत होतं. दरम्यान सगळी समीकरणं बदलली आणि महाविकास आघाडीचं जेव्हा जागा वाटप सुरू झालं तेव्हा अर्थातच उद्धव ठाकरेंनी दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेसाठी मागितली. मुळामध्ये उद्धव ठाकरेंकडे जे मोजके खासदार उरलेले आहेत त्यामध्ये अरविंद सावंत एक आहे. अरविंद सावंत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहेत. अरविंद सावंत हे म्हटलं तर मिलिंद देवरांच्या समोर तसे लो प्रोफाईल व्यक्तिमत्व, पण अत्यंत सिन्सिअर राजकारणी. फार व्यवस्थितपणे त्यांनी खासदार म्हणून खूप चांगला ठसा उमटवला, चांगले निष्ठावंत शिवसैनिक. त्यामुळे काहीही झालं तरी
जे अरविंद सावंत सलग 10 वर्ष दक्षिण मुंबईचे खासदार आहेत, ज्यांनी 2 वेळा मिलिंद देवरांचा पराभव केलेला आहे, त्या अरविंद सावंतांना शिवसेनेला ही सीट दिली पाहिजे असा पवित्र असा हट्ट शिवसेनेचा आहे आणि तो स्वाभाविक पण आहे. त्यामुळे तो हट्ट मान्य झाला आणि काँग्रेसनं ही जागा सोडली. काँग्रेसनं ही जागा सोडली याचा अर्थ आता आपल्याला ही जागा मिळणार नाही, त्यामुळे आपण लोकसभा लढवू शकणार नाही. याच्यामुळे लक्षात आलं मिलिंद देवरांच्या तसंही काँग्रेसमध्ये आपलं काही फार आता बरं नाही आणि काँग्रेसचंच एकूण काही बरं नाही. जेव्हा काँग्रेस सोबत होती तेव्हा सगळं ठीक आहे, पण आता काँग्रेसचं काही बरं नाही असं म्हटलं की जे अनेक लोक बाहेर पडू लागले त्यामध्ये मिलिंद देवरा पण एक आहेत. मिलिंद देवराने निर्णय घेतला भाजपसोबत जाण्याचा. त्यांना भाजपसोबत जायचं होतं, ते भाजपसोबत जाणार होते, पण भाजपनं सांगितलं जरा सबुरीनं घ्या, ही जागा आम्ही सोडतो आहोत शिंदे गटासाठी. आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये मिलिंद देवरा आता सहभागी झालेले आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश सुद्धा झालेला आहे आणि लवकरच मिलिंद देवरा शिंदे गटाकडून 2024ची लोकसभेची निवडणूक लढवतील हे स्पष्ट आहे. म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये ही लढत जी असणार आहे ती लढत कशी असणार आहे? अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा की जे आता एकनाथ शिंदेच्या काँग्रेसचे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे असणार आहेत. म्हणजे एकीकडे अरविंद सावंतांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस आहे आणि त्याचप्रमाणे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. इकडे मिलिंद देवरांच्या सोबत आता एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, त्याचप्रमाणे भाजप आहे मुख्य म्हणजे, आणि त्याचवेळी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आता काय होईल हा मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण मिलिंद देवरांचे कार्यकर्ते, त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली, समर्थकांशी चर्चा केली. काही समर्थकांचं म्हणणं असं होतं की आपली जी धोरणं आहेत, आपण जो आदर्शवाद मानतो तो लक्षात घेता काहीही झालं तरी सुद्धा आपण भाजपसोबत जायचं नाही, आपण एकनाथ शिंदेसोबत जायचं नाही. पण बहुसंख्य समर्थकांचं म्हणणं असं होतं की जर काँग्रेससोबत राहिल्यामुळे तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवता येणार नसेल तर वाटेल ते करा, लोकसभा निवडणूक लढवा. तसंही भाजपचे एकूण दिवस चांगले आहेत, नरेंद्र मोदींची जादू आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही भाजपसोबत जा. ज्या नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे आपण पराभूत झालो असं मिलिंद देवरा कायम सांगत होते, त्याच नरेंद्र मोदींच्या छत्रछायेखाली मिलिंद देवरा आता पुन्हा गेलेले आहेत. पण ज्याप्रमाणे 2014, 2019 असे 2 पराभव पाहिले मिलिंद देवरांनी, 2024ची निवडणूक सुद्धा त्यांना वाटते तेवढी सोपी नाही. कारण मुख्य म्हणजे त्यांचा पूर्ण पक्ष काँग्रेस की जी मतं त्यांना प्रामुख्याने मिळत होती तो विरोधामध्ये असणार आहे. देवरांची मतं आहेत, मिलिंद देवरांची मतं आहेत, ते खरं आहे, पण मुरली देवरांनाही 2 वेळा पराभव स्वीकारावा लागला, मिलिंद देवरांनाही 2 वेळा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ती मतं एवढी हमखास आहेत असं मानण्याचं कारण नाही. शिवसेनेची जी मतं आहेत, ती ठाकरेंची जी मतं आहेत ती विरोधामध्ये असणार आहेत. अशा वेळी भाजपच्या बळावर, एकनाथ शिंदेच्या बळावर आणि अजित पवारांचा काही तिथे फार मोठा संबंध नाही, अशा सगळ्या संदर्भामध्ये खरोखरच मिलिंद देवरा ही लढाई जिंकतील का, की पराभवाची हॅट्रिक होईल? 2 वेळा पराभव झालेलाच आहे, 3ऱ्यांदा पराभूत होतील आणि तेही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊन काँग्रेस सोडून पराभूत होतील माहिती नाहीये. पण इतकी वर्ष काँग्रेसमध्ये असणार आहे. मुरली देवरा हे अगदी गांधी कुटुंबियांशी निगडीत जवळचे असे होते. दरम्यानच्या काळात मुंबई काँग्रेसवरून त्यांचे बऱ्यापैकी मतभेद झालेले होते, पण तरी काँग्रेसचे निष्ठावंत हीच त्यांची ख्याती होती. मिलिंद देवरा राहुल गांधींच्या जवळ होते, एकेकाळी काँग्रेसचे होते, अतिशय निष्ठावंत होते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फार कमी वयात खासदार झाले, कमी वयात मंत्री झाले, असं सगळं होतं. पण आता मिलिंद देवरा काँग्रेसला सोडून गेलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसची किती हानी होईल माहिती नाहीये. पण त्यामुळे मिलिंद देवरांचं काय होणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. काय होईल ते येणारा काळ ठरवेल. आपण बोलत आणि भेटत राहू. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा. चला बाय.